देशमुख यांच्या आशीर्वादाने ही पार पडलेला सभा आणि माझं महापौर मत ही महापौर केल्याबद्दल त्यांचे आशीर्वाद असेच असू दे आणि लातूर शहरासाठी स्मार्ट सिटी शहर ही होईल माझ्याकडून स्वच्छ सुंदर शहर होईल. एक महिला म्हणून आता महापौर पदासाठी तुम्ही अर्ज दाखल केला, काय करायची आता इच्छा आहे महिला सुरक्षासाठी माझ्यासाठी पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवले जातील. सुरक्षा कशी राहील शहरामध्ये, रस्ता स्वच्छता, कचरा, नाली, रोड, रस्ते, लाईट हे सगळ्या गोष्टीला मी सहकार्य देईन आणि प्राधान्य देईन आणि जी शहरामध्ये कोंडी होत आहे रस्त्याला ट्रॅफिक त्याच्यावर बी मी ही करीन, काम करण्याचा प्रयत्न करीन. अपेक्षा होती तुमचं नाव येईल म्हणून पुढं? नाही सर, पक्षसृष्टीने जी मला नाव सुचवले त्याचा मी आनंद मानते. की हर्षवर्धन सपकाळ साहेब ह्या विजयाचे खरे शिल्पकार माननीय अमित भैया देशमुख साहेब, लातूरची जनता जे पूर्णपणे आमच्या पाठीमागे उभे राहिली आणि आमच्या मॅनिफेस्टो त्यांना पसंत पडलं, आमच्या नेत्यांचं नेतृत्व त्यांना पसंत पडलं, त्यांच्या सगळ्यांचा आभारी आहे. राहिला प्रश्न उपमोर पदाची संधी मिळण्याबाबत, त्याबाबत तर आम्ही त्या विचाराने त्या अनुषंगाने काही विचारही केलेला नव्हता. पक्षाने जी संधी दिली आम्ही त्या संधीचं सोनं करू एवढं मतं मी तुम्हाला ह्या प्रसंगी सांगू. काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग पुष्कळ आहे. पक्षाने ऑलरेडी एक मॅनिफेस्टो याच्यामध्ये एस्टॅब्लिश डिक्लेअर केलेला आहे इलेक्शनच्या पूर्वी. तो मॅनिफेस्टो सगळ्या सिव्हिक कम्युनिटीजच्या अनुषंगाने, लातूरच्या जनतेच्या प्रश्नांच्या अनुषंगाने खूप सखोल अभ्यास करून तयार केलेला मॅनिफेस्टो आहे आणि तो मॅनिफेस्टो कसं अंमलात येता येईल हे सगळं आमचं काउन्सिल प्रयत्न करणार आहे. त्या लातूर शहरात मुख्य प्रश्न कचऱ्याचा, पाण्याचा, ते सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत. त्याच्या अनुषंगानेही नक्कीच काम होईल. पहिल्यांदाच निवडून आला, पहिल्यांदाच निवडून आला. महापौरपद मिळाले. आभारी आहे, जनतेचा आभारी आहे, नेत्यांचा आभारी आहे, पक्षश्रेष्ठींचा आभारी आहे. इथे माझे सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा सगळ्यांचा मी आभारी आहे. शुभेच्छा. थँक्यू सो मच.